नमस्कार. पॅन कार्ड क्लबमधील गुंतवणूकदार बंधू आणि भगिनींनो, 13 मे 2025 रोजी पैसे रिटर्न देण्याबाबत किंवा बँक डिटेल अपडेट करण्याबाबत एक पत्र आलेलं आहे. त्या पत्राबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. पत्रातील बाबी आणि काही मुद्दे जे आहेत ते आपण समजून घेणार आहोत. चला तर मग. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. 13/5/2025 श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज नमः. श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज नमः. मित्र हो, आपणास ठाऊक आहेच की माननीय कोर्टाकडून मान्य करण्यात आलेल्या रिझोल्युशन प्लॅननुसार अपफ्रंट अमाऊंट 15 करोड रुपये जवळपास 14 लाख फिनान्शियल क्रेडिटर्सला 23 जुलै ते 31 जुलै 2024 या दरम्यान वाटण्यात आली. परंतु त्यातील जवळपास 2 लाख फिनान्शियल क्रेडिटरचे बँकेचे डिटेल्स अयोग्य किंवा अपुरे असल्याकारणाने अशा फिनान्शियल क्रेडिटर्सला पेमेंट ट्रान्सफर झाले नाही आणि म्हणूनच अशा फिनान्शियल क्रेडिटर्सला आपल्या बँकेचे डिटेल्स योग्य पद्धतीने सबमिट करण्यासाठी कंपनीने पोर्टलच्या माध्यमातून त्यांना संधी दिली. म्हणजे आता सध्या अजूनही बँक डिटेल आपल्याला अपडेट करता येत आहेत, परंतु हे सर्वांचीच बँक डिटेल अपडेट होत नाहीये, हे लक्षात घ्या. गेली 5 महिने डिसेंबर 24 ते एप्रिल 25 या संधीचा फायदा अनेक फिनान्शियल क्रेडिटर्सनी घेतलेला आहे व आपले योग्य बँकेचे डिटेल्स सबमिट केले आहे. परंतु अजूनही बराचसे गुंतवणूकदार वर्ग बाकी आहे आणि अशा फिनान्शियल क्रेडिटर्सला कळवण्यात येत आहे की कंपनीने 31 मे 2025 ही तारीख पोर्टलसाठी शेवटची तारीख असेल असे जाहीर केले आहे. म्हणजे अजून तारीखच जाहीर केली नव्हती, पण आता तारीख जाहीर केली आहे. 31 मे 2025 पर्यंत आहे. म्हणजे तुम्ही 30 तारखेपर्यंत सर्व फॉर्म काय करू शकता, जास्तीत जास्त भरू शकता. 31 तारखेला वेबसाईट काय होऊ शकते, हँग होऊ शकते आणि कोणाचाच फॉर्म भरता येणार नाही. तसेच जे फिनान्शियल क्रेडिटर्स 31 मे 2025 पर्यंत आपले बँकेचे डिटेल्स योग्य पद्धतीने सबमिट करतील, अशाच फिनान्शियल क्रेडिटर्सला त्यांची अपफ्रंट अमाऊंट व डिफर अमाऊंट म्हणजे सुरुवातीची जी थोडी 2 रुपये 5 रुपये जे पैसे येत आहेत 100-200 रुपये या अपफ्रंट अमाऊंट आणि नंतर जी फरक आहे उरलेली शिल्लक रक्कम त्याला डिफर अमाऊंट आपल्याला पेमेंट साधारणपणे जून ते जुलै 2025 या महिन्यामध्ये दरम्यान देण्यात येणार आहे. सदर माहिती आपण कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघू शकता. तर गुंतवणूकदारांना साठी ही वेबसाईट आहे दिलेली. मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ही वेबसाईट दाखवलेली आहे. ज्या फिनान्शियल क्रेडिटर्सची बँक डिटेल्स अयोग्य व अपुरी असेल अशा फिनान्शियल क्रेडिटर्सला पेमेंट ट्रान्सफर होऊ शकणार नाही. म्हणजे ज्यांचे बँक डिटेल्स चुकलेले आहेत त्यांना हे पैसे मिळणार नाहीत. याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. आपणा सर्वांना विनंती आहे की ज्या फिनान्शियल क्रेडिटर्सची मिसिंग बँक डिटेल्स आणि रिटर्न पेमेंट लिस्टमध्ये नाव आहे, परंतु ज्यांनी पोर्टलच्या माध्यमातून बँक डिटेल्स सबमिशन केलेलं नाही, अशांनी लवकरात लवकर 31 मे 2000 पूर्वी बघा 31 मेच्या पूर्वी म्हणजे 30 मे पर्यंतच आपलं करून घ्यायचंय, आपले सबमिशन करून घ्यावे. कारण माझ्याकडे बरेच जणांचे येत आहेत, तर अजूनही काही जणांनी बँक डिटेल अपडेट केलेले नाहीत असं मला त्यावरनं कळतंय. तर ते वाट बघतायत आपोआप होईल का काय, पण ते आपोआप होणार नाहीये. तुम्हाला ते करावे लागणार आहे, तरच ते तुमच्या याच्यावरती पैसे येणार आहे. त्यातही सगळ्यांचेच बँक डिटेल अपडेट होत नाहीये, हा एक वेगळाच प्रश्न आहे. त्याच्यावर अजून काही सोल्युशन आलेलं नाही, जेणेकरून त्यांना रिझोल्युशन प्लॅनमध्ये नमूद केल्याप्रमाणे पुढील पेमेंट ट्रान्सफर केले जाईल. म्हणजे जी शिल्लक रक्कम आहे ते तुम्हाला ते त्यांना द्यायची आहे, त्यातलं काही रक्कम तुम्हाला ते देणार आहे जुलैमध्ये. तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. EM गावडे आपले अध्यक्ष आहेत या संस्थेचे, त्यांच्याकडून आलेले हे पत्र आहे. तुम्हाला हे पत्र मी आता वाचून दाखवले आणि मनातले जे शंका आहेत छोटे मोठे मुद्दे त्यावरती मी डिस्कस केलेलं आहे. तर सर्वांनी 31 मे पूर्वी म्हणजे 30 मे पर्यंतच आपले बँक डिटेल काय करा अपडेट करून घ्या.